गडिंग्लज चंदगड राज्यमार्गावर असणाऱ्या भडगाव हिरण्यकेशी पुलावर आपण आलेलो आहोत। बहुचर्चित पूल हा मानला जातोय। गेली 10-15 दिवस जर आपण पाहिलं तर या पुलाची चर्चा चालू आहे। कारण जर पाहिलं तर जो जुलै महिन्याच्या सुरुवातीला जो मुसळधार पाऊस झाला आणि त्यावेळेला या भडगाव पुलाचं ज्या नवीन पुलाचं काम चालू होतं हे पूर्ण झालेलं नव्हतं। पर्यायी रस्ता हा खचून गेलेला होता, पाण्यातून तो वाहून गेलेला होता आणि हा जो पूल आहे हा पूल चर्चेत आलेला होता। दरवर्षी या पुलावर पाणी यायचं, पूर यायचा आणि नेहमीच या पुलाकडे पावसाळ्यामध्ये लक्ष राहायचं, हा भडगाव पूल लक्ष केंद्रित राहायचा। आणि यंदाच्या वर्षी जर आपण पाहिलं तर हा पूल वेळेत पूर्ण न झाल्यामुळे आणि बाजूचा पर्यायी रस्ता खचल्यामुळे हा चर्चेत राहिला। गेली 15-20 दिवस झालं तर आपण पाहतोय या भडगाव पुलाची चर्चा चालू असताना लाईव्ह टुडे मराठीला त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी बाईट देताना सांगितलेलं होतं की हा पूल हा 21 तारखेला चालू करण्यात येईल। आणि आपण पाहिलं तर गेले 10-15 दिवस हे युद्ध पातळीवर काम चालू आहे। आणि आपण आता या भडगाव पुलावर आलेलो आहोत। भडगाव पुलावर माझ्या मागे पाहू शकताय। खरं तर पाहिलं तर हा भडगाव पूल हा जानेवारीमध्ये हा भडगाव पूल तयार करायला सुरुवात झालेली होती आणि आपण आता पाहतोय 21 जुलै ही तारीख या पुलावरून वाहतूक करण्यासाठी उजाडली जाणार आहे। तर आपण पाहिलं तर भडगाव पुलाकडच्या बाजूचा जो भराव आहे तो पूर्ण भरून झालेला आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यानंतर गाळे चालू होतात, 1 2 3 4 असे गाळे चालू होतात। पहिले 1 2 3 4 गाळ्याला हा पूर्वीच स्लॅब पडलेला होता, त्यामुळे तुझा क्युरिंग पिरियड हा कधी संपलेला आहे। त्यानंतर 5 6 7 8 म्हणजे हे 4 गाळे जे आहेत या गाळ्यांच्यावर स्लॅब हा 20 दिवसापूर्वी पडलेला होता। म्हणजे उद्याच्या 20 तारखेला याचा हा क्युरिंग पिरियड संपणार आहे, त्यामुळे त्यावरून वाहतूक करायला काही हरकत नसणार आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। बाकी जर जे बॉक्सेस जे आहेत यांच्यावर यापूर्वीच स्लॅब हा टाकण्यात आलेला होता, त्यामुळे त्याचा क्युरिंग पिरियड हा कधी संपलेला आहे। आणि अधिकाऱ्यांनी सांगितल्या पद्धतीने 21 तारखेला हा पूल जो आहे या पुलावरून वाहतुकीसाठी खुला करण्यात येतोय। पण वाहतुकीसाठी खुला करत असताना यामध्ये 2 पर्याय त्यांनी ठेवलेले आहेत। पहिल्यांदा अगदी 2 व्हीलर असेल, 3 चाकी, दुचाकी आणि अगदी 4 व्हीलर म्हणजे अगदी हलक्या वजनाच्या गाड्या ह्या 21 तारखेला सोडल्या जातील। त्यानंतर येणाऱ्या 28 तारखेला म्हणजे जुलै 28 तारखेला किंवा 28 तारखेनंतर अवजड वाहनांना या पुलावरून वाहतुकीला परमिशन देण्यात येणार आहे, परवानगी देण्यात येणार आहे। अनेक जणांना प्रश्न होता खरोखरच हा पूल हा 21 तारखेला चालू होईल का नाही, पण चालू होण्याचे स्पष्ट संकेत हे अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। पण आपण पाहिलं तर गडिंग्लजच्या साईडला जो भराव टाकला जात आहे तो भराव अजून टाकायला वेळ लागणार आहे, कारण पावसाचं प्रमाण वाढत आहे। त्यावरून भरावावरून पुन्हा रस्ता करायचा आहे, डांबरी करायचा आहे, त्याला देखील वेळ लागणार आहे। त्यानंतर भडगाव पुलाला जे दोन्ही बाजूने जे रोड जोडतात त्यावेळी तिथे थोडेसे उंचवटा होतो, त्यामुळे वाहनधारकांना जाता येताना त्याचा त्रास होऊ शकतो, धोका होऊ शकतो। म्हणून ते फक्त तात्पुरते म्हणून तिथे डांबरीकरण करून घेणार आहे। तर त्यानंतर मग ज्यावेळी पावसाला उसंत मिळेल त्यावेळी पूर्ण डांबरीकरण करण्यात येणार आहे। याशिवाय आपण गडिंग्लजच्या साईडला जर बघितलं तर बोथ साईडला सर्व्हिस रोड हे केले जाणार आहेत, कारण दोन्ही बाजूला वस्त्या असणार आहे। त्यामुळे अजून देखील भडगाव पुलाचं जे काम आहे किंवा भडगाव पुलाच्या संबंधित असणाऱ्या आजूबाजूच्या रस्त्यांचे जे काम आहे ते अजून खूप मोठं प्रलंबित आहे। आणि आपण पाहिलं तर आता 21 तारखेला मात्र हा रस्त्यावरून वाहतूक खुली करण्यासाठी काही प्रॉब्लेम नसणार आहे आणि 21 तारखेपासून ही वाहतूक चालू करणारच असं आज अधिकाऱ्यांनी आमच्याशी मोबाईलवर बोलताना किंवा फोनवर बोलताना त्यांनी सांगितलेले आहे। आणि हा जो पूल आहे हा 21 तारखेपासून चालू होणार आहे। आणि आपण जर पाहिलं तर या पुलावर जे रेलिंग असतं म्हणजे सुरक्षा कवच जे आहे या पुलाचा, म्हणजे नदीच्या बाजूने आणि नदीच्या दोन्ही बाजूनी बोथ साईड जे रेलिंग आहे हे रेलिंग सुद्धा येथे बसवण्याचं काम जे आहे हे युद्ध पातळीवर चालू आहे। आपण जर बघितलं तर उजव्या बाजूचं जे रेलिंग आहे हे पूर्ण बसवून झालेलं आहे आणि डाव्या बाजूचं जे रेलिंग आहे ते बसवायला चालू आहे। जर आजची जर परिस्थिती पाहिली तर रेलिंग बसवण्यासाठी त्याला अगदी कमी कालावधी लागणार आहे, म्हणजे अगदी आज ते उद्या या 2 दिवसामध्ये डाव्या बाजूचं सुद्धा रेलिंग जे आहे हे पूर्ण होणार आहे। त्यामुळे भडगाव पुलावरून जा ये करताना वाहनांना किंवा लोकांना येथे कोणताही त्रास होणार नाही, यांची पूर्ण सुरक्षा येथे या रेलिंगमुळे होणार आहे। एकंदरीतच पाहिलं तर जो 15-20 दिवसाचा घटनाक्रम पाहिला तर भडगाव पूल हा लोकांच्या मध्ये जनतेमध्ये चर्चेत होता आणि सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली होती की 21 तारखेला हा खऱ्या अर्थाने पूल चालू होणार का, 21 तारखेला काम पूर्ण होणार का आणि आपल्याला या पुलावरून वाहतूक करण्यासाठी परवानगी मिळणार का। तर आपण आता पाहिलं किंवा आपण आता बोललेलो आहोत अधिकाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांनी सांगितल्या पद्धतीने 21 तारखेला दुचाकी, 3 चाकी आणि कार ह्या गाड्या जातील। त्यानंतर 28 तारखेला ह्या अवजड वाहनं ही या रस्त्यावरून वाहली जातील आणि बाकीची जी उर्वरित कामं आहेत ही पावसाला उसंत मिळेल तशी इथे पूर्ण केली जातील असं देखील अधिकाऱ्यांनी आज आपल्याशी बोलताना सांगितलेले आहे। त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता होती की 21 तारखेला खरोखरच हा पूल चालू होणार का, तर खरंच हा 21 तारखेला
आपला पूल चालू होणार आहे.